नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पार्टन क्लासमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर बघा बाळांनो, तुमची नुकतीच आता 10वी झालेली आहे आणि 10वी नंतर कोणकोणते करिअर ऑप्शन्स आहे याबद्दल आपण माहिती घेऊया. बघा 10वी झाली की 10वी नंतर मेजरली 5 आपल्याकडे काय आहे करिअर ऑप्शन्स आहे, अजून पण असू शकतात. त्यानंतर बघा पहिला आहे सायन्स, सेकंड आहे कॉमर्स, नंतर आर्ट, आयटीआय आणि डिप्लोमा. या 5 मध्ये आपण करिअर बनवू शकतो आपलं. आता याच्यामध्ये आपण प्रत्येक टॉपिक बद्दल थोडी थोडी माहिती समजून घेऊया. आता सायन्स मध्ये काय असेल बघा, सायन्स मध्ये पहिलं जर झालं तर मेडिकल फील्ड. सर्वांना माहित आहे मेडिकल मध्ये डॉक्टर, नर्स, फार्मसी अजून खूप साऱ्या गोष्टी आहेत. त्यामध्ये तुम्ही करिअर बनवू शकता. इंजिनिअरिंग असेल त्यामध्ये पण भरपूर सारे ऑप्शन्स आहे इंजिनिअरिंग मध्ये. नंतर रिसर्च मध्ये तुम्ही सायंटिस्ट होऊ शकता. आयटी आणि कम्प्युटर फील्ड असेल, आयटी म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. नंतर टीचर, तुम्ही बॅचलर डिग्री कंप्लीट करून मास्टर्स करून टीचर होऊ शकतात. आर्किटेक्चर अँड डिझायनिंग, हॉटेल मॅनेजमेंट, डिफेन्स मध्ये आर्मी, नेव्ही, एअरफोर्स बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत. त्यानंतर बघा सेकंड असेल कॉमर्स स्ट्रीम. आता कॉमर्स मध्ये आपल्याकडे करिअर ऑप्शन्स काय आहे बघा, बिझनेस, फायनान्स आणि बँकिंग मध्ये करिअर ऑप्शन्स आहेत. त्यामध्ये बघा सीए चार्टर्ड अकाउंटंट होऊ शकतात. नंतर सीएस कंपनी सेक्रेटरी, सीएमए कॉस्ट अकाउंटंट, बीकॉम बॅचलर ऑफ कॉमर्स, बीबीए बॅचलर इन बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन. बँकिंग जॉब्स असतील त्यामध्ये एंट्रन्स एक्झाम असतात, ओके, काही गव्हर्नमेंट एक्झाम असतात. नंतर इन्व्हेस्टमेंट बँकर, स्टॉक मार्केट ट्रेडर, नंतर फायनान्शियल अनालिस्ट तुम्ही होऊ शकतात. आणि सर्वात महत्वाचं तुम्ही बिझनेसमॅन होऊ शकता, तुमचा व्यवसाय तुम्ही करू शकता. त्यानंतर बघा आर्ट्स आपली जी स्ट्रीम आहे त्यामध्ये क्रिएटिव्ह गव्हर्नमेंट जॉब्स आणि टीचिंग याबद्दल काही करिअर ऑप्शन्स आहे. बीए पुन्हा बॅचलर डिग्री येऊ शकतात, टीचर, प्रोफेसर होऊ शकतात. यूपीएससी, एमपीएससी हे ऑप्शन यामध्ये जरी असलं तरी तुम्ही कोणत्याही स्ट्रीम मधून ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं तुम्ही ही एक्झाम देऊ शकतात. सेम लॉयर आहे, एलएलबी आहे. तुमचं कॉमर्स असेल, आर्ट असेल, सायन्स असेल तरी सुद्धा तुम्ही एलएलबी करू शकतात. त्याची एंट्रन्स एक्झाम असते. त्यानंतर जर्नलिस्ट, सायकोलॉजिस्ट आणि सोशल वर्कर आणि अजून बरेच काही यामध्ये ऑप्शन्स आहे आर्ट केल्यानंतर. त्यानंतर चौथा ऑप्शन म्हणजे डिप्लोमा. आता डिप्लोमा म्हणजे कमी वेळेत लवकर तुम्हाला जॉब मिळतो, तुमची स्किल त्यामध्ये पाहिजे. तर बघा अर्ली जॉब प्लस प्रॅक्टिकल स्किल यामध्ये असते. तर पॉलिटेक्निक डिप्लोमा असेल किंवा साधा डिप्लोमा असेल त्यामध्ये भरपूर सारे ऑप्शन असतात. जितक्या इंजिनिअरिंग आहे तितकेच डिप्लोमा सुद्धा आहेत. ठीक आहे. नंतर अदर डिप्लोमा, आयटीआय सुद्धा एक डिप्लोमाचाच कोर्स आहे. ॲनिमेशन अँड व्हीएफएक्स. त्यानंतर ग्राफिक डिझायनिंग, हॉटेल मॅनेजमेंट, फॅशन डिझायनिंग, हॉटेल मॅनेजमेंट सायन्स थ्रू पण जाता येतं. नंतर फोटोग्राफी, मोबाईल रिपेअरिंग आणि डिजिटल मार्केटिंग. बघा हे झाले तुमचे मेन ऑप्शन. त्यानंतर बघा स्किल बेसवरती तुम्ही तुमचं करिअर घडवू शकता. आता स्किल बेस मध्ये बघा युट्यूबर, कॉन्टेंट क्रिएटर जसं मी आता व्हिडिओ बनवलेला आहे, डिजिटल मार्केटिंग असेल, इन्फ्लुएन्सर असेल, नंतर फ्रीलान्सिंग, ड्रॉप शिपिंग, ई कॉमर्स आणि ब्लॉगिंग असेल. तुम्ही विविध प्रकारचे ब्लॉग व्हिडिओ बनवू शकता. ठीक आहे. हे स्किल जे आहे ते तुम्ही ग्रॅज्युएशन केल्यानंतर किंवा लगेच सुद्धा सुरू करू शकता. फक्त स्किल प्लस तुमचं एज्युकेशन सुरू ठेवा. बाळांनो, तुम्हाला अजून बऱ्याच गोष्टी माहित नाहीये, जर माहिती करून घ्यायची असतील तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि मला सांगा की कोणत्या टॉपिक वरती मी व्हिडिओ बनवला पाहिजे. तसे मी आता व्हिडिओ बनवलाच आहे. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. थँक्यू.